नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. आणि आता उमरजीतून आपण सप्ताह सांगता झाली या सप्ताह सोहळ्याची काही अशी दिव्य दृश्य पाहणार आहोत. या सोहळ्यासाठी खूप मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते व भक्त मंडळीही खूप मोठ्या संख्येने उपस्थित होती. हा खूप मोठा दिव्य सोहळा संपन्न झाला आणि हा सोहळा पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे यांनी या सोहळ्याची क्षणचित्र टिपलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून मराठवाडा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून हे आपल्याला पुन्हा एकदा दृश्य पाहायला आपण मिळत आहेत. आपल्या रोजच्या दिनचर्यातून, आपल्या कामातून काम सोडून ज्यांनी हा सोहळा खरंच अनुभवला त्या सोहळ्यासाठी खरंच हे पुण्यवान लोक म्हणावे लागतील. त्याचबरोबर आपलेही पुण्य की आपल्या मराठवाडा लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा सोहळा आपण पुन्हा एकदा पाहतोय. असे म्हणतात की संत इति घरा तोची दिवाळी दसरा. संतांच्या सानिध्यात हा सोहळा खूप भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. याच सोहळ्याचे आपण काही क्षणचित्र पाहूया. सहज म्हणून जातो काला म्हणजे शेवट. वास्तविक पाहिलं परमार्थामध्ये शेवट हा कधीच नसतो. परमार्थामध्ये असतो केवळ पूर्णता. संसारामध्ये शेवट असतो पण परमार्थामध्ये कधीही शेवट नसतो. परमार्थामध्ये केवळ पूर्णता. पण त्यावेळेस एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी ज्या दिवशी गादीवर बसलो 26 ऑगस्ट 2007, त्या दिवशी अक्षरशः मला चहाची सवय होती
आणि सकाळी मी उठलं की आम्ही चहा प्यायला जात होतो. 2 रुपयाला चहा होता बाटली. पण त्या दिवशी अशी परिस्थिती होती की माझ्याजवळ 2 रुपये नव्हते. आमचा एक दोस्त असेल जिन्यापुढे एक मित्रही मारला आलेला आहे तो. त्यानं मी आटाने गोळा केले 5-6 जणांकडून. असे 4 रुपये गोळा केले आणि त्या दिवशी चहा पिला होता. पण त्या संतांनी हातात धरलं महाराज. त्या दिवशी मी गादीवर बसलो. सकाळी मी रुपयाला महाग होतो म्हणायला हरकत नाही आणि संध्याकाळी मी करोडपती झालो. आपण सहज म्हणून जातो काला म्हणजे शेवट. वास्तविक पाहिलं परमार्थामध्ये शेवट हा कधीच नसतो. परमार्थामध्ये असतो केवळ पूर्णता. विठाला संसारामध्ये शेवट असतो पण परमार्थामध्ये कधीही शेवट नसतो. परमार्थामध्ये केवळ पूर्णता.